नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. शनिवार हा शनिदेवाचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. श्रावणातील शनिवारचे महत्त्व अधिकच वाढते. वास्तविक शनिदेव भगवान शिवाला आपला गुरु मानतात. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शनिवार हा विशेष आणि शुभ असतो. त्यामुळे शनिदोष टाळण्यासाठी श्रावणाच्या कोणत्याही शनिवारी भगवान शंकरांशी संबंधित 5 वस्तूंपैकी एक वस्तू अर्पण करावी. असे केल्याने भगवान शिवासोबतच शनिदेवाचीही कृपा त्या व्यक्तीवर राहते आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा धैर्याचा प्रभाव आहे त्यांनी शनिवारी भगवान शंकराला काय अर्पण करावे ते जाणून घेऊया. दुधात गूळ मिसळून शिवाला अभिषेक करावा. शनिवारी गाईच्या दुधात गूळ मिसळून शिवाला अभिषेक केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला मानसिक शांती मिळते. याशिवाय भगवान शिव आणि शनिदेवही प्रसन्न होतात. याशिवाय शनिदेवाला गूळ अर्पण करू शकतात. शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण करावे. जे लोक दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत त्यांनी शनिवारी पाण्यात पांढरे तीळ मिसळून भगवान शंकराला अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. भगवान शंकरांना आकची पाने म्हणजेच रुईची पाने अर्पण करावी. भगवान शिवाला आकची फुले जास्त आवडतात. त्यामुळे शनिवारी भगवान शंकरांना आकची फुले किंवा पाने अर्पण केल्यास त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. तसेच भगवान शिव त्या व्यक्तीचे सर्व संकट दूर करतात. याशिवाय शनिदोषाचा प्रतिकूल प्रभावही कमी होतो. शमीची पाने. भगवान शंकरांना शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच शमीची पाने देखील या दिवशी शनिदेवाला अर्पण करावीत. मान्यतेनुसार शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि असे केल्याने कुंडलीतील शनिदोषापासून मुक्ती मिळते. उडीद डाळ अर्पण करावी. तर भगवान शिवाला शिवलिंगावर काळ्या कलरची उडीद डाळ अर्पण करावी. ज्यांना शनिदोष आहे त्यांनी तर हे नक्की करावे. असे केल्याने त्या व्यक्तीला शनिदेवाच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. पण सर्वप्रथम शनिदेवांसमोर बसून शनिवारच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर जाऊन उडीद डाळ, काळ्या कलरचीच उडीद डाळ अर्पण करावी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.